गाईज, तुम्हाला कधी कधी वाटू शकतं की तुम्ही लाईफमध्ये काहीच करू शकत नाहीत. तुम्ही कधी कधी बॅड डे येऊ शकतात लाईफमध्ये. पण लास्ट डे वॉज व्हेरी व्हेरी बॅड फॉर मी. पण मी ट्राय करेन की हा दिवस नंतर माझ्या लाईफमध्ये नाही यावं. तर मी हा व्हिडिओ शूट करायला आलो आहे वर, कारण की मला हे रेकॉर्ड करून टाकायचं आहे यूट्यूबवरती की मी हा दिवस नंतर बघणार नाही. तर माझे काही गोल्स आहेत, खूप गोल्स आहेत, ते अचीव करायचे आहेत आणि आय कॅन डू इट. मी करीन ते अचीव. आणि सांगायचं म्हणजे आता प्लॅन हा आहे की जास्त लक्ष द्यायचं फिटनेसवरती, त्याच्यावरती बघूत काय होतं आहे. तर मी माझ्या गोल्सवरती काम करणार आहे गाईज. आणि ह्यावेळेस तगडंवालं काम करायचं आहे. मे बी हिंदीमध्ये कंटेंट बनवीन, पण शक्यतो मराठीमध्येच बनवेन, कारण की माझी ऑडियन्स मराठीमध्ये झालेली. आय विल मी कनेक्ट करू शकायला ऑडियन्ससोबत. पण लाँग फॉर्म व्हिडिओज टाकायला पाहिजेत मी, कारण की लाँग फॉर्म व्हिडिओजवरतीच जास्त रीच भेटत असती. तर बघेन मी मोटिवेशनचे पण ट्राय करेन, जे टॉपिक्स आहेत. असं आहे की मी रिसर्च करून ठेवलेले आहेत खूप जास्त टॉपिकवरती मी मला बोलायचे टॉपिक्सवरती मी. पण किक भेटा नाही, स्टार्ट भेटा नाही. मी व्हिडिओज बनवाय नाही, कमून काही काम आहेत कमून बनवाय नाही. पण आता बघन मी ट्राय करून. आणि थँक्यू ऑल ऑफ यू. माझे झालेले आहेत 185 सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यासाठी थँक्यू. असंच जर मी मेहनत केली आणि तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी लवकरच 1K सबस्क्रायबर्स पार करीन. आणि 1K सबस्क्रायबर्स जास्त नाहीत, तर मी ॲक्च्युली सबस्क्रायबरसाठी नाही करीत, ही माझ्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी करतोय. कारण की जे मग कॅमेरा फिअरला मी फेस केले आणि जे कॅमेरा फिअरपासून मी वाचलोय, ते खूप मोठी गोष्ट झालेली माझ्यासाठी. आणि आता मी जे बोलू शकतोय, जसं मी एक पर्सनला बोलतोय तसं बोलायला तुम्ही बघू शकता. तर ह्याने मी नंतर माझे प्लॅन आहे की मी डॉक्युमेंटरीज बनवणार आहे. जेव्हा पण माझी एक इच्छा आहे की मी यूट्यूबच्या अर्निंगहूनच करावं, जे करायचं आहे ती माझ्या हॉबीज पूर्ण करावं, माझी रायडिंगची हॉबी पूर्ण करावं. पण अनफॉर्च्युनेटली आता 7 महिने झालेत मी यूट्यूबवरती काम करतोय, पण इतकी ग्रोथ भेटत नव्हती. 180 सबस्क्रायबर, 85 सबस्क्रायबर काहीच नाहीत. मला वाटलं होतं की 1 वर्षामध्ये मे बी कदाचित माझं चॅनल मॉनिटाईज होईल, पण नाही झालं. तरी जर सपोर्ट केला तुम्ही तर डेफिनेटली होईल. पण मला व्हॅल्युएबल व्हिडिओज बनावे लागतील, हे खरं आहे. तर आतापासून टाईमपास बंद होईल. जास्त मी जे टाईमपास केला देऊ, डेली व्लॉगिंग तर नाही करणार मी, पण वीकमध्ये 2 व्हिडिओ डेफिनेटली सोडेन. तर बघा ट्राय करून. जे पास्ट गेलं ते गेलं, पण आता मला फ्युचरवरती जास्त फोकस करायचं आहे आणि अचीव करायचं यूट्यूबवरती काहीतरी. आणि मी आता M.Com.ला ॲडमिशन घेईन. आज माझा फायनल दिवस आहे M.Com.चा ॲडमिशन घ्यायचा. मग बँकिंगची तयारी आहे सुरू, पण इतकी ती पण तयारी व्हाय नाही. मला यूट्यूब जास्त आवडते म्हणून मी यूट्यूबवरती काम करतोय. बघन काय होतं आता. तर भेटूच गाईज. ह्या जे माझ्या लाईफ जर्नी मी डॉक्युमेंट करतोय त्याच्यावरतीच. डेफिनेटली मी अचीव करीन काही ना काही. तेवढ्यासाठी तुम्ही मला फक्त सपोर्ट करा. व्हिडिओवरती कमेंट करत जा तुम्हाला काही डाऊट असला तर, किंवा काही विचारायचं असलं तर. कारण की मी व्हिडिओच्या कमेंटचा रिप्लाय करतो आणि त्याने एक एंगेजमेंट तयार होती आणि त्याचा फायदाच होतो डेफिनेटली. तर भेटूत मग नंतर. बाय तेव्हापर्यंतसाठी.